कांद्याला 14 ते 15 रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज त्या उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही। त्यामुळे आम्ही आज संसदेच्या मकरद्वारवर महाराष्ट्रातील सर्व खासदार, विशेष करून बगरे सर असो, राजाभाऊ असो, बजरंग बाप्पा असो, आदरणीय सुप्रियाताई असो, अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। आमची मागणी एकच होती की कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कमीत कमी 40 ते 45 रुपये भाव तरी मिळाला पाहिजे। आमच्या दुधाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे, अनेक शेतीमालाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान होते माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पण त्याच्यामध्ये आहे। मोठ्या प्रमाणावरती उत्पादन कांद्याचं होतंय। शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं तर 1 नंबरचं पीक कांदा आहे आणि 2 नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे, कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये। परंतु उन्हाळ कांद्याचं मे मध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस आला, कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। परंतु आता 2-3 महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव 700, 800, 1000, 1200 रुपयांनी कांदा विकला जातोय, उत्पादन खर्च देखील निघत नाही। मी मागच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता, कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी करतंय ती खरेदी याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय, त्याची CBI चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं 300-350 रुपये, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे। आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे, कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार 40-50 रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं, परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही 10-11 वर्षामध्ये त्यांनी 21 ते 22 वेळा कांद्याची निर्यात बंदी केली। 20-25 रुपयाच्या वर भाव जायला लागला की लगेच निर्यात बंदी करतात। म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे। त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पावसामुळे जी काढी होण्यासाठीचा जो पिरियड असतो, गर्भधारणा होते, तो सुद्धा सीझन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाहीये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत असेल, द्राक्षाच्या बाबतीत, भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीझनच त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा, कांद्याला हमीभाव द्यावा, नाफेड NCCFची जी खरेदी त्याची चौकशी करावी, त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारची आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज मकरद्वारवरती आदरणीय सुप्रियता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली। सरकारचं केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत धरसोडीचं धोरण हे कांद्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे। दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे, निर्यात झाली तर आपल्या बाजारात भाव, आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो, त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लाभते। परंतु कधीतरी बंद करायचं, कधी मनात येईल तेव्हा चालू करायचं, या बाबतीत जे धरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारातही भारतीय कांद्याला आता मागणी कमी होत आहे आणि त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे, एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाहीत आणि निर्यात वाढणार नाही। निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाहीत, हे आमचं धोरण आहे। आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलंय। सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा, तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे
बाजारभाव 300 ते 800 रुपये क्विंटल विकतोय, 2000 रुपये खर्च घेतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राइसवर MSP कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही केली. तिन्ही नेते रस्त्यावरती आंदोलन करताना आम्ही पाहिलेले आहे. या मुद्द्यावरती तुम्ही रस्त्यावरती आता आंदोलन करताय. आता आम्ही जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं, तिथं प्रत्येकाला भेटलोय, प्रयत्न करतोय. आता इथून जर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, परंतु जर योग्य तो निर्णय होत नसेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे असं आम्हाला वाटतं. केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन आणि यांना भेटले पण आज या येणार मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलोय, निर्मला सीतारामन मॅडमला भेटलोय. कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे, दुसऱ्या बाजूला जे निर्यातदार आहे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये प्रोत्साहन अनुदान 10% पर्यंत दिलं जात होतं, परंतु हे सरकारने बंद केलंय. म्हणजे यांना मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे. आणि म्हणून आम्ही कृषी मंत्री असेल, निर्मला सीतारामन मॅडम असतील, पियुषजी गोयल असतील यांना भेटलोय. आणि जर एवढे करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे देवळा तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहे. त्यांनी हे कांद्याचं किती नुकसान होतंय, मग अवकाळी पाऊस असेल, भ्रष्टाचार असेल, हे सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे ओमजी बिर्ला असेल, पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, ही सगळी त्यांची चित्र काढलेली आणि खाली शेतकरी कसा हवालदिल झालाय हे या म्हणजे याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही पत्रकं सुद्धा त्यांनी बनवून दिली आणि शेतकऱ्याचा आक्रोश दाखवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. शेतकरी जेव्हा टेरिफ लावला त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की मी माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचे हित जोपासणार. आम्हाला सर्वात महत्वाचं देश पातळीवर काय घटना चालू आहे यापेक्षा आमचा शेतकरी वाचला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे ही आमची सर्वात मागणी आहे. आणि या ठिकाणी बघा, सरकार जोमात शेतकरी कोमात, ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा या वर पाहायला मिळत आहे. त्यावर इतके उभं आहे ना तुम्ही